हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर आपण आज आगलं मराठा युद्धाची सुरुवात करणार आहोत. आपण मागच्या लेक्चरमध्ये जी आगलं म्हैसूर ही जी एकंदरीत 4 युद्ध बघितलेली आहे. त्या युद्धामध्ये आपण जो शेवटी जे 1767 ते 1769 असेल, 1780 ते 1784 असेल, 1790 ते 1792 असेल आणि 1799 असेल. हे एकंदरीत आगलं म्हैसूरची 4 युद्ध आपण बघितलेली आहे. आणि शेवटी म्हैसूर प्रांतावरती ब्रिटिशांची सत्ता प्रस्थापित झालेली आहे. आता बघा, हा जो भारत आहे, भारताचा तत्पूर्वीचा म्हणजे 18व्या शतकातील जो भारत होता, तो भारत हा जो म्हैसूरचा प्रांत आहे. कोणता? म्हैसूरचा प्रांत आहे. सॉरी, एक मिनटं. हा जो भारत आहे आणि या भारतामध्ये जो म्हैसूरचा जो प्रांत होता, तो प्रांत ब्रिटिशांनी काबीज केला. म्हैसूर असेल, इथे जो होता मद्रास, इथे हा संपूर्णपणे काय होता? बंगाल. आणि इथे मुंबई, इथे दिल्ली असेल, इथे अवध, बंगालमध्ये बिहार, ओरिसा. इथे जे होते ते मराठे होते. मराठे म्हणजेच पेशवा आपण त्याला म्हणू शकतो. इथे जे होता निजाम होता. इथे मग बाकी माहे असेल, ते असेल. आता बघा, झालं काय की हे जे आगलं मराठा जे युद्ध आहे, याची सुरुवात कधी झालेली आहे? 1775 ते 1782. हा जो आगलं मराठा युद्धाचा पहिल्या युद्धाचा कालखंड आहे. तर बघा, ब्रिटिश सत्ता भारतामध्ये आली 31 डिसेंबर 1600 जी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली. आणि तिनं 1608 पासून भारतामध्ये हळूहळू सुरुवातीला सुरतपासून तिने विस्तार किंवा वसाहती स्थापन करून व्यापाराच्या माध्यमातून मग राजकारणामध्ये हस्तक्षेप करणं सुरू केलं आणि त्याला यश आलेलं आहे. 1757ची जे प्लासीची लढाई आहे, यामध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा भारतातील पाया पक्का झाला. आणि 1764ची लढाई आहे बक्सार, या लढाईनं तो मजबूत झालेला आहे. बक्सारच्या लढाईनं अवध दिल्लीपर्यंत जे तह झालेला होता, त्या तहामध्ये अवध दिल्लीपर्यंत प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे काय झालेलं होतं? इंग्रजांची वाटचाल झालेली होती. इथे मद्रास प्रेसिडेन्सी होती आणि इथे मुंबई होती. म्हणजे अशा 3 ठिकाणी काय झाले? 3 ठिकाणी दिल्लीमध्ये बहुतांशी भाग हा ब्रिटिशांच्या ताब्यात आलेला होता 1775च्या वेळेस. आणि या दरम्यान मग काय झालेलं होतं? आगलं म्हैसूर यांच्यामध्ये युद्ध झालेलं होतं. कधी? 1767 ते 69 या दरम्यान युद्ध झालेलं होतं. आणि कोणाचं? आगलं म्हैसूर म्हणजे इंग्रज. आगलं म्हैसूरचं युद्ध झालेलं होतं. आणि हैदर अली, म्हैसूरचा जो सम्राट होता, तो हैदर अली आणि ब्रिटिश यांच्यामध्ये युद्ध झालं. आणि या युद्धाचा कसलाही म्हणजे काय झालेला आहे? इंग्रजांना हार पत्करावी लागली असली तरी 1775पर्यंत हे युद्ध झालेलं होतं. आता बघा, मराठे आणि म्हैसूर यांच्यामध्ये सुद्धा युद्ध झालेलं होतं. कधी? 1771मध्ये. आता बघा, 1771मध्ये युद्ध झालेलं होतं. आणि या आगलं म्हैसूर युद्धामध्ये जे अट म्हणजे तह झालेला होता, त्या मद्रासचा तह, त्या तहातली जे तिसरी जे अट होती, ती अट काय होती?
जर कोणी म्हैसूरवरती समजा मराठे किंवा निजाम आक्रमण करत असेल तर इंग्रजांनी कुणाला मदत करावी? म्हैसूरला. परंतु इंग्रजांनी या आगलं म्हैसूर जे मराठे आणि म्हैसूर यांच्यामध्ये युद्ध झालं तेव्हा त्यांना मदत केलेली नाही. त्याच्यामधून मग आगलं म्हैसूर दुसरं युद्ध सुरू झालेलं होतं. परंतु आपल्याला बघायचं आहे मराठे आणि इंग्रज यांच्यातील युद्ध का झालं. तर बघा आता 1707 जे मोगल सम्राट होता औरंगजेबाच्या मृत्यूनंतर जर प्रादेशिक सत्ता कोणती जर भारतामध्ये मजबूत असेल तर ती कोणती होती? मराठे होती. मराठ्यांची दिल्लीपर्यंत धाव गेलेली होती आणि मराठे एक प्रबळ शक्ती म्हणून उदयास आलेली होती. आणि खरं इंग्रजांना जर शह कोण देऊ शकत होती तर मराठे देऊ शकत होती. पण झालं काय की 1761 काय झालेलं आहे? पानिपतची लढाई झालेली आहे. पानिपत 3ची लढाई झालेली आहे. आणि या लढाईमध्ये मराठे अब्दालीसोबत लढता लढता यांना हार पत्करावी लागली. दारुण पराभव झाला. मराठ्यांची एक पिढी नेस्तनाबूत झाली. आर्थिक टंचाई निर्माण झाली. जो पेशवा होता नानासाहेब पेशवे याचा धक्क्यानं मृत्यू झालेला आहे. आणि एकंदरीत आपल्याला असं म्हणता येईल की मराठ्यांची शक्ती म्हणजे मोठ्या प्रमाणात खर्ची झाली. मराठे दुर्बल झाले आणि या संधीचा फायदा मग कोणी घेण्याचं ठरवलेलं आहे? इंग्रजांनी घेण्याचं ठरवलेलं आहे. जिथपर्यंत मराठे प्रबळ होते तिथपर्यंत इंग्रजांनी या मराठ्यांच्या विरोधात काहीही केलेलं नाही. परंतु जसं पानिपतच्या 3ऱ्या युद्धामध्ये मराठ्यांची हार झाली तसंच हे मग इंग्रजांच्या मनामध्ये असं वाटू लागलं की आता मराठ्यांना हरवण्याची वेळ आलेली आहे. आणि इंग्रज मराठे यांच्यामध्ये पहिलं युद्ध 1775 ते 1782 झालेलं आहे. दुसरं युद्ध 1803 ते 1805 झालेलं आहे. आणि तिसरं युद्ध 1817 ते 1818 एकंदरीत 3 युद्ध आगलं मराठा यांच्यामध्ये झालेले आहे. आणि या 3ही युद्धामध्ये मग इंग्रजांची या मराठ्यांवरती काय सत्ता प्रस्थापित झालेली आहे. तर हे जे युद्ध बघत असताना अगोदर आपण काय बघणार आहोत? पेशव्यांची वंशावळ बघणार आहोत. काय बघणार आहोत? पेशव्यांची वंशावळ बघू. वंशावळ आता तुम्हाला माहीत असेल पेशवा म्हणजे काय की पेशवा हे प्रधान. जसं म्हणजे प्रधान जे छत्रपती शिवाजी महाराजांनी जसं मराठी राज्याची स्थापना केलेली होती. मराठी राज्यात जो राज्याभिषेक झालेला होता 1674 तर याच्यामध्ये जे अष्टप्रधान मंडळ होतं त्याच्यामध्ये पेशवा हे प्रमुख पद होतं. आणि हे पेशवा हा प्रमुख मानला जायचा. जसं शाहू महाराजाच्या काळात हे पेशव्यांच्या हाती संपूर्ण सत्ता देण्याचं ठरवलेलं होतं. आणि पेशव्यांची वंशावर 1713 पासून सुरू होते. 1713 पासून. तर पहिला जो पेशवा आहे बाळाजी विश्वनाथ. कोणता? पेशव्यांची वंशावळमध्ये बाळाजी विश्वनाथ हा पहिला पेशवा. याचा कालखंड आहे 1713 ते 1720. बाळाजी विश्वनाथ एकंदरीत त्याने 7 वर्ष राज्य केलेलं आहे. आणि राजा कोण होता? शाहू महाराज. त्यानंतर आहे बाळाजी विश्वनाथ हा 1713 ते 1720. त्यानंतर याला 2 मुलं. याला किती मुलं? 2 मुलं. एक आहे बाजीराव प्रथम, मस्तानीचा बाजीराव प्रथम. याचा कालखंड आहे 1720 ते 1740. आणि दुसरा जो आहे चिमाजी अप्पा पोर्तुगीजच्या हातून वसईचा किल्ला यानं जिंकलेला होता. चिमाजी अप्पा कडलं बाजीराव प्रथम. बाळाजी विश्वनाथ 1713 ते 1720. 1720 ते 1740 हा बाजीराव प्रथम मस्तानीचा. त्यानंतर जो चिमाजी अप्पाचा मुलगा लिहून ठेवतो. याचं पानिपतच्या युद्धामध्ये काय झालेलं आहे? नेतृत्व याच्याकडे होते सदाशिव भाऊ. आता बघा याचे पुन्हा 2 मुलं. एक आहे नानासाहेब पेशवे उर्फ
बाळाजी बाजीराव. बाळाजी बाजीराव. आणि दुसरा जो आहे रघुनाथराव, ज्याच्यामुळे पहिलं आगलं मराठा युद्ध झालेलं आहे. रघुनाथराव. आता बाळाजी बाजीरावचा कालखंड आहे 1740 ते 1761, म्हणजे पानिपतच्या युद्धापर्यंत. लक्षात घ्या, बाळाजी विश्वनाथ बाजीराव प्रथम 1720 ते 1740. बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवेसुद्धा याला म्हणतात. बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब. आता बाळाजी बाजीरावाचे तीन सुपुत्र. नंबर 1 विश्वासराव. हा पानिपतच्या युद्धामध्ये मारला जातो विश्वासराव. दुसरा जो आहे माधवरावाने संपूर्णपणे मराठ्यांचा जो पराभव झाला होता, त्यानंतर संपूर्ण आपल्या साम्राज्याची घडी नीट बसवलेली होती. त्यानंतरचा 1761 ते 1772 पर्यंत होता. माधवरावाचा मृत्यू झाला 72 मध्ये. तिसरा जो आहे नारायणराव. हा जो होता माधवरावाच्या मृत्यूनंतर 1772 ते 73. नंतर याचा वध होतो आणि रघुनाथराव 73 मध्ये काय बनतो, पेशवा बनतो 1773 मध्ये. आता बघा, हे बाळाजी बाजीरावाचे तीन सुपुत्र. रघुनाथरावाचे सुद्धा आहे. रघुनाथरावाचे तीन सुपुत्र अमृतराव नंबर 1 अमृतराव. दुसरा जो आहे बाजीराव दुसरा. बाजीराव 2. आणि तिसरा जो आहे चिमाजी. आहे. आता बघा, याच्यामध्ये 1772 ते 73 नारायणराव आहे. नारायणरावाचा वध होतो आणि रघुनाथराव पेशवा होतो 1773 मध्ये. आणि त्यानंतर 1773 मध्ये जो नारायणरावाचा पुत्र होता, बारभाई मंडळांनी सवाई माधवराव याला गादीवर बसवलेला आहे. आता सवाई माधवराव हा कोणाचा पुत्र आहे? सवाई माधवराव हा कोणाचा पुत्र आहे? याचा कालखंड आहे 1774 ते 1795. लक्षात घ्या, सवाई माधवराव 1795. आता बघा, अमृतराव, बाजीराव 2 आणि चिमाजी. आता बाजीराव 2 हा याचा कालखंड आहे 1796 ते डायरेक्ट 1818 पर्यंत आहे. लक्षात घ्या, म्हणजे आगलं मैसूर तिसऱ्या युद्धापर्यंत बाजीराव 2 हाच होता. परंतु अपवाद काय झालेला आहे की हा जो अमृतराव आहे, अमृतरावचा जो मुलगा आहे 1802, आगलं मैसूरच्या दुसऱ्या युद्धामध्ये यशवंतराव होळकराने या बाजीराववरती आक्रमण केलं पुण्याच्या. आणि त्यांच्यामध्ये झालेली लढाई आहे हडपसरची लढाई आहे. कोणती लढाई? हडपसरची लढाई आहे. हडपसरच्या लढाईमध्ये यशवंतराव होळकरने या बाजीराव 2चा पराभव केला आणि पेशवेपदी, कधीची घटना आहे 1802 मध्ये पेशवेपदी कोणाला बसवलेलं आहे? अमृतरावच्या मुलाला विनायकरावला बसवलेला आहे. विनायकराव 1802 मध्ये कोणाला? विनायकरावला. कधी? हा बाजीराव 2 पेशवा असताना यशवंतराव होळकराने पुण्याजवळील हडपसर येथील बाजीराव 2चा पराभव केला यशवंतराव होळकराने आणि पेशवेपदी विनायकरावला बसवलेला आहे 1802 मध्ये. लक्षात घ्या. आता बघा, 1818 मध्ये मराठ्यांचा पराभव झाला. संपूर्ण या मराठ्यांवरती इंग्रजाची सत्ता झाली. आता बाजीराव दुसऱ्याला मुलं नव्हते, त्यानं मग धोंडोपंत याला दत्तक घेतलेलं होतं. धोंडोपंत उर्फ यालाच काय म्हणतात? नानासाहेब पेशवे. लक्षात घ्या, नानासाहेब पेशवे म्हणतात.
आणि हा जो नानासाहेब पेशवे म्हणजेच 1857च्या उठावामध्ये यानं काय केलेलं आहे, नेतृत्व केलेलं आहे, कानपूरचं नेतृत्व केलेलं आहे. तर अशा प्रकारचा काय आहे, हा पेशव्यांची वंशावळ आहे. बघा पुन्हा एकदा, बाळाजी विश्वनाथ हा पहिला पेशवा गणला जातो 1813मध्ये आणि त्यानं एकंदरीत 1713 ते 1720पर्यंत काय केलेलं आहे, त्यांनी पेशवेपदी हा बाळाजी विश्वनाथ होता आणि त्याचा मग काय झालेला आहे, मृत्यू झालेला आहे. त्यानंतर त्याला 2 मुलं होती. एक कोण, बाजीराव प्रथम, जो मस्तानीचा बाजीराव आहे, त्यानं 1720 ते 1740पर्यंत या मराठ्यांचा उत्कर्ष केलेला आहे. त्याचा जो दुसरा भाऊ होता चिमाजी अप्पा, याने सुद्धा पोर्तुगीजांकडून वसई किल्ला यशस्वीपणे लढा देऊन तो वसईच्या किल्ल्यावर विजय मिळवलेला आहे चिमाजी अप्पाने. चिमाजी अप्पाचा पुत्र सदाशिवराव भाऊ आणि या बाळाजी बाजीरावचा पुत्र विश्वासराव हे दोघं पानिपतच्या 3ऱ्या युद्धामध्ये लढण्यासाठी गेले होते, परंतु हे दोघंही तिथे काय झालेले आहे, सदाशिवराव भाऊ आणि विश्वासराव हे दोघंही मारल्या गेलेले आहेत पानिपतच्या युद्धामध्ये. आता बघा, बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवे हा जो होता त्याचा कालखंड बाजीराव प्रथमच्या मृत्यूनंतर 1740 ते 1761 म्हणजे पानिपतच्या युद्धामध्ये जो हार झालेली आहे त्या हार पचवू शकला नाही, त्याचा धक्क्याने मृत्यू झालेला आहे 1761मध्ये. आता बघा, बाळाजी बाजीरावचा भाऊ रघुनाथराव आणि बाळाजी बाजीरावला किती मुलं होती, 3 मुलं होती. आता याच्यामध्ये बघा, जो विश्वासराव होता तो पानिपतच्या युद्धात मरण पावला होता आणि यानंतर जो गादी सांभाळलेला आहे, पेशवेपदी आलेला आहे, तो माधवराव पेशवे. आता हा 1761 ते 1772च्या दरम्यान होता. नारायणराव लहान होता. आता मग काय झालं, माधवरावाचं म्हणजे अचानकपणे माधवरावाचा मृत्यू झाला आणि नंतर मग कोण होता वारस, हा जो नारायणराव होता त्याचा भाऊ, याला बसवण्यात आलं. परंतु हा इकडे जो काका होता रघुनाथराव, हा पेशवेपदावरती टपून होता आणि यानं मग काय केलेलं आहे, या नारायणरावचा वध केलेला आहे 1773मध्ये आणि मग जो स्वतः पेशवेपदी बसलेला आहे इंग्रजांची मदत घेण्यामधून. आणि याच्यामधूनच मग काय झालेलं आहे, बारभाई मंडळांनी मग रघुनाथरावला पेशवेपदावरून हाकलून दिलं आणि सवाई माधवराव याला पेशवेपदावरती बसवलेलं आहे, सवाई माधवराव. आणि मग रघुनाथराव याला पेशवेपद न मिळाल्यामुळे हा रघुनाथराव इंग्रजांच्या मदतीनं पेशवे बनण्यासाठी हालचाली करू लागला आणि त्याच्यामधूनच या अंतर्गत गोंधळाचा मग इंग्रजांनी फायदा घेण्याचं ठरवलं आणि त्याच्यामधून 1775 ते 1782 हे आगलं मराठा युद्ध झालेलं आहे. आता जो सवाई माधवराव होता 1774 ते 95पर्यंत होता पेशवेपदी, परंतु झालं काय, रघुनाथराव याची जे 3 मुलं, अमृतराव, बाजीराव 2, चिमाजी चिमाजी. आता बघा, बाजीराव 2 हा रघुनाथरावाच्या अतिशय जवळचा होता, म्हणून या बाजीराव 2ला सवाई माधवरावच्या मृत्यूनंतर काय बनलेला आहे, पेशवा बनलेला आहे बाजीराव 2 आणि तोच शेवटपर्यंत पेशवा राहिलेला 1818पर्यंत, 1796 ते 1818. परंतु झालं काय, आगलं म्हैसूर दुसऱ्या युद्धामध्ये 1803 ते 5चं जे युद्ध होतं त्या युद्धाच्या सुरुवातीला या यशवंतराव होळकर, इंदोरचे यशवंतराव होळकर यांनी काय केलं, बाजीराव 2वरती आक्रमण केलं आणि आक्रमण केल्यानंतर त्याचा पुण्याजवळील हडपसरच्या लढाईमध्ये पराभव केला आणि बाजीराव 2ला हटवून पेशवेपदावरून मग अमृतरावचा मुलगा होता म्हणजे बाजीरावचा पुतण्या, याला मग काय केलं, पेशवेपदी बसवलेलं आहे. परंतु 1803 आणि 1805मध्ये जे आगलं मराठा युद्ध झालं त्याच्यामध्ये इंग्रजांना विजय मिळालेला आहे आणि परत मग पुन्हा बाजीराव 2 याला पेशवेपदी बसवण्यात आलेला आहे. आणि मग 1796 ते 1818 जे आगलं मराठा 3रं युद्ध आहे 1817 ते 1818 यामध्ये बाजीराव 2 हा नामधारी म्हणजे तैनाती फौज वगैरे स्वीकारून संपूर्ण मराठी साम्राज्य इंग्रजांच्या हवाली केलेलं आहे. आणि त्यानंतर जे नामधारी जे राहिलेलं आहे मग बाजीराव 2 यांना धोंडोपंत याला दत्तक घेतलेलं होतं, तोच 1857च्या उठावामध्ये नानासाहेब पेशवे संबोधून तो त्याने काय केलेलं आहे, नेतृत्व केलेलं आहे. तर अशा प्रकारची ही पेशव्यांची वंशावळ आहे. आपल्याला जे बघायचं आहे की आगलं मराठा जे पहिलं, दुसरं आणि तिसरं युद्ध या 3 युद्धामध्ये मग काय काय झालेलं आहे त्याची माहिती आपण सविस्तर पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघू. आज इथेच थांबतो. धन्यवाद.